नमस्कार मित्रांनो, जे अंडरग्राऊंड केबल जातात त्याचं कशा प्रकारे काम होतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण मी सुपरवायझर आहे, तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हे केबलचे कामं होतात आणि किती बारीक बारीक तारं असतात हे मी तुम्हाला दाखवतो बघा. आणि काम किती रिस्की असतं ते पण दाखवतो. अशा प्रकारचे बोनट असतात हे वायरिंग असते आणि असे हे बारीक बारीक हे तारं असतात. हे कोर असते, हे कोरांना जोडावं लागतं. हे जेवढे कोर आहेत ना हे सगळे तारं यांना जोडावं लागतं. आणि ह्या मशीन असते, ह्या मशीननीच याला ऑपरेट करावं लागतं आणि याला जोडावं लागतं. आणि असं कोणी पण या गोष्टीला जोडू नाही शकत. खूप बारीक बारीक बघावं लागतं या गोष्टीला. आता तुम्हाला दाखवतो हे टूल्स आहेत आणि ही वायरिंग आहे. आता कुठं कट लागला, काय कट लागला, आता ही मशीनने शोधणार. ही मशीन कमसे कम 1.5 लाखाची मशीनच आहे. आणि आम्ही आलो आहे आता सध्याला आता कुर्ला स्टार स्टेशन जवळच आहे. आणि तर कट लागल्यामुळे असे बोंडत असतात मुंबई साईडला. आपण बोलतो नाही बोनट कसले 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 अशी वायरिंग असते याच्यामध्ये. अंडरग्राऊंडची वायरिंग केलेली आहे. आता हा माझा मित्र आहे, हा टेक्निशियन आहे मोठा. आता हा वायरिंग जोडतो आहे. तर अशा प्रकारे हे अंडरग्राऊंड जे केबल असतात अशा प्रकारे यांची कामं होतात आणि लोकांना इझी वाटतं. चला.